नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की ₹299 1 किलो चिकन खा किंवा 10 किलो चिकन खा, अनलिमिटेड चिकन. तर हे चिकन खाण्यायोग्य असतं का? किंवा सर्वसाधारण माणसाने किती चिकन खावं? किंवा ज्यांना डायबिटीस आहे, बीपी आहे, हृदयविकार आहे, त्यांनी किती चिकन खावं, किती खाऊ नये, आठवड्याला किती चिकन कमीत कमी खाल्लं पाहिजे? कारण चिकन काय आहे की एक त्याच्यामध्ये सेलेनियम नावाचा एक पदार्थ आहे, ज्याच्यामुळे शरीरात कुठेही सूज असेल तरी ती कमी होते. आणि दुसरी गोष्ट, चिकन हे एक प्रोटीनचं मोठं स्तोत्र आहे. म्हणजे 100 ग्रॅम जर तुम्ही चिकन खाल्लं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 30 ग्रॅम प्रोटीन मिळतं. जे शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं प्रोटीन मिळतात. पण बरीच लोक काय करतात की भरपूर चिकन खायचं म्हणून कितीही चिकन खातात. आता हे जे 299 वाला जे चिकन आहे किंवा जे ढवारा वगैरे मिळतो, ₹250 ढवारा, फुल जेवण, हे ते, इथे काय प्रकार होतात मित्रांनो? हे जे 299चं चिकन आहे, ह्या ज्या कोंबड्या असतात ह्या कमीत कमी 4-4 किलोच्या कोंबड्या असतात. आणि ह्यांना कुठेतरी पायाला जखम झालेली असते, इजा झालेली असते, शरीरात काहीतरी रोग पसरले असतो. कारण ह्या कोंबड्यांचं आयुष्य असतं फक्त 1.5 वर्ष. तर ह्या कोंबड्या यांना एवढं म्हणजे केमिकल दिले जातं, इंजेक्शन दिले जातात, फिडिंग दिलं जातं की ह्या 40 दिवसानंतर खायच्या लायक होतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा चिकनच्या दुकानात जर गेला आणि त्या सहज त्या जाळीमध्ये जर पाहिलं तर ह्या कोंबड्यांना उभं राहता येत नाही 2 पायावर. ह्या अशा पडून असतात, फदकुल्यासारख्या इकडे तिकडे अशा पडून असतात. त्यांना बिलकुल सुद्धा उठता येत नाही. तर ह्या कोंबड्या कसं होतं की ह्या खाताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी ते चिकन वाढलं जातं ते इतकं रबराट असतं की म्हणजे ज्यांचे 40च्या पुढची लोक आहेत त्यांच्या दातांच्या फटीमध्ये घुसतं, त्यांना तो एक त्रास होतो. मग ते टोकारल्याने अजून हिरड्या दुखतात. दुसरी गोष्ट, हे पचायला सुद्धा जड असतं. तर मग आता कुठलं चिकन खायचं? तर जे ब्रॉयलर म्हणजे जो कोंबडा येतो किंवा जे तंदूरसाठी वापरलं जातं, आता याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त प्रमाणात ब्रॉयलर हा प्रकार एक कोंबड्याचं मांसासाठी केलेलं उत्पादन आहे. कोंबड्या हे अंडी देतात, त्याच्यामुळं त्यांचा विषय वेगळा असतो. तर हे जे तंदूरसाठी वापरलं जातं 1 किलोच्या आत, तर हे जर तुम्ही चिकन खाल्लं तर तुम्हाला याचा वास येणार नाही किंवा तुम्हाला हे रबरासारखं वाटणार नाही. तर हे तुम्हाला अक्षरशः मटण खाल्ल्यासारखं वाटेल. आणि याची रेसिपी बनवत असताना तुम्ही तेलाऐवजी जर तूप टाकलं तर हे पचायला सुद्धा खूप हलकं जातं. त्याच्यामुळं याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा चांगल्या प्रमाणात फ्रेश असतात, सेलेनियम सुद्धा फ्रेश असतं आणि चिकन खायला सुद्धा चविष्ट लागतं. पण ज्यांना 299 मध्ये फुल चिकन खायचंय तिथे काही क्वालिटी नसते. 8-8 दिवसाचं साठवलेलं चिकन असतं. कारण कुणी, हे बघा, कुणीही साधारण माणूस हे अर्धा किलोच्या पुढे चिकन खाऊ शकत नाही. तर आता जर एखादा जर जास्त चिकन खात असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्या शरीरामध्ये जेवढं काय प्रोटीन आहे ते अनबॅलन्स होतं आणि अनबॅलन्स होऊन त्याला नाही ते दुसरे आजार चालू होतात. त्याच्यामुळे चिकन हे खाताना फक्त आठवड्याला 300 ग्रॅम खायचे. मग तुम्ही डे आफ्टर डे, समजा रविवारी खाल्लं तर बुधवारी खाल्लं तर शुक्रवारी 100 ग्रॅम हे संतुलित आहार आहे तुमच्यासाठी चिकनचा. आणि एक प्रोटीनचं चांगलं स्तोत्र आहे. म्हणजे 100 ग्रॅम प्रोटीन तुमच्या 3 दिवसामध्ये पोटात जातात आणि त्याचे तुम्हाला फायदे सुद्धा त्याच प्रकारात होतात. तर आता ज्यांना डायबिटीस 2 आहे, बीपी आहे, हृदयविकार आहे, त्यांनी डॉक्टरांना शक्यतो सल्ला घ्या की किती चिकन खाऊ किंवा कशा पद्धतीने खाऊ. तर डॉक्टर तिथे डायबिटीसवाल्यांची ट्रीटमेंट वेगळी असते, तिथे डाएट चार्टवाले वेगळे असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा जर सल्ला घेतला तर तो तुम्हाला अतिशय योग्य असा सल्ला मिळेल. म्हणजे तुम्हाला किती चिकन खाल्लं पाहिजे. आता बरेच लोक या कॉम्पिटिशनमुळे काय झालंय की मार्केटमध्ये पाट्या लावतात, या इकडं या तिकडं, खा इतकं खा तितकं. पण हे काही खाणं योग्य नाही आणि पोटाला तुमचा त्रासच होणार आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास होईल, त्याच्यानंतर तुम्हाला शुगरचा त्रास होईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही जर हा मांसाहार मोठ्या प्रमाणात करत असाल तर मग तिथे तुम्हाला मूळव्याधाचाही त्रास होईल. आता सगळ्यात जास्त प्रोटीन कशात असतं याच्यामध्ये? जर तुम्ही तेल मसाला वगैरे नाही टाकला, फक्त जी उकड आहे, पिवळ्या पाण्याची उकड जर खाल्ली, याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन सापडतं. म्हणजे मी जे म्हटलं तुम्हाला 100 ग्रॅमला 30 ग्रॅम. आता याच्यामध्ये जर भाजलं, तळलं किंवा त्याची भाजी केली तर याचं प्रोटीनचं प्रमाण हे कमी होतं. आता बरेच जिममध्ये जाणारे लोक काय करतात, हे प्रोटीन म्हणून खातात, हे उकडलेलं चिकन खातात. हे तेलकट, तुपट किंवा
काही त्याला मसाला बिसाला लावलेला असल्या कसल्याही फांद्यात पडत नाही. त्याच्यामुळं नेहमी ज्यावेळी तुम्ही चिकन सेंटरमध्ये जा त्यावेळी तिथे काय करायचं की त्यांना सांगायचं एक छोटी कोंबडी द्या किंवा ब्रॉयलर छोटं द्या, 1 किलोच्या आतमध्ये असणार. 1 किलो जर तुम्ही साधारणतः घेतलं तर 650 ते 700 ग्रॅम त्याला चिकन येतं आणि तेही बोनलेस, आपलं सॉरी स्किनलेस. स्किनचं चिकन कधीही खाऊ नका, ती स्किन आणखी पचायला जड जाते. बरीच लोक ते गरम पाण्यातलं चिकन खातात आणि खायचं म्हणून त्यांना वाटतं की चिकनने खूप ताकद येते. अशातला काही भाग नाही. सर्वसामान्य तुम्ही कडधान्यात सुद्धा भरपूर ताकद आहे, पालेभाज्यांमध्ये सुद्धा भरपूर ताकद आहे. की फक्त चिकनच खाल्लं पाहिजे आणि भरपूर प्रमाणात खाल्ल्यानंतरच पहिलवान होतो असं काही नाही. जेवढं शरीराला लागतं तेवढंच प्रोटीन घ्या आणि ते तुम्हाला उकडलेल्या चिकनमधून सगळ्यात जास्तीत जास्त चिकन मिळेल. कुठेही पाट्या लागल्या 299 मध्ये कितीही खा, अंडे खा, मासे खा. हे मासे सुद्धा पोटाला, चिकन मासे अंडे हे एकत्र कधी खाऊ नका. हा विभिन्न प्रकारचा आहार आहे. काय केलंय हॉटेलवाल्यांनी त्यांच्या डिश सजवायला, मटण असेल, खेकडा असेल, सगळ्या प्रकारचे त्याच्यात थोडे थोडे टाकून एक अशी थाळी बनवतात की मला सांगा कुठलीही गोष्ट अशी मिक्स केल्यानंतर तिचा विपरीतच परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप तुम्ही एकच पद्धतीचं मांस जर खाल्लं तर ते तुम्हाला संतुलित आहारासारखं असतं आणि ते शरीराचं संतुलन ठेवतं, शरीराच्या प्रोटीनचं संतुलन ठेवतं आणि पचायला सुद्धा हलकं जातं. त्याच्यामुळे शक्यतो घरी आणून जर तुम्ही चिकन खाल्लं तर सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. बाहेरच्या नॉनव्हेजच्या नादी लागू नका, कारण ढावारा मटणच्या नावाखाली आज लोक पाटी सुद्धा कापतायत. बोकडं तर सोडून द्या विषय, बकरे सोडून द्या. आता ट्रेंड आलाय बोकडांचा आणि हे बोकडं म्हणजे पाटी कापल्या जातात. पाटी या स्वस्त मिळतात आणि आपल्याला कुणालाही काही कळत नाही. मध्यंतरी कालामध्ये तुम्ही बघितलं असेल किती मटणामध्ये सुद्धा भेसळ कोल्हापूरमध्ये सापडलेली होती, आपल्या बऱ्याच ठिकाणी ही भेसळ सापडली होती. पण ही लोक काय करतात, ही लोक आपल्या स्वतःच्या तुटपुंजा पैशासाठी किंवा नफ्यासाठी किंवा थोडंफार गळ्यात सोनं घालून इकडे तिकडे मिरवून गाड्या घेऊन फिरवण्यासाठी ही लोक याचा वापर 100% करतात. त्याच्यामुळे कुठल्याही बाहेरच्या ऑफरला बळी न पडता कितीही भाकरी किती तंदूर कुणीही खात नाही. आज 50 वर्षाचा एक माणूस फार फार तर एखादी भाकरी किंवा 2 रोट्या खाऊ शकतो. त्याच्यासाठी एक 200-300 किलोमीटर जाण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही घरच्या घरी फ्रेश, जिथे तुमच्या गावात म्हणा किंवा जिथे तुमच्या खात्रीचं ठिकाण असेल, मटणाचं म्हणा किंवा चिकनचं म्हणा, अशा ठिकाणी येऊन चिकन घ्या आणि घरी आणून खास उत्कृष्ट फॅमिली बरोबर तुम्ही सगळं हायजेनिक असतं. आत्ता भरपूर नियम निघाले किचनबद्दल आणि इथे कुठल्याही किचनची सुविधा नसते. तिथेच घाण पाली फिरत असतात, झुरळ असतात. त्याच्यामुळं की काहीतरी टेस्ट, हे कसं असतं, सोशल मीडियाला दाखवतात एक आणि याची ॲक्च्युली परिस्थिती एक असते. रात्रीचं सगळं किचन उघडं असतं, झुरळ इकडून तिकडून फिरत असतात, उंदरं फिरत असतात, बऱ्याच वेळा तिथं कुत्री भांडी चाटत असतात. त्याच्यामुळं मित्रांनो, सर्वोत्कृष्ट पर्याय स्वतःच्या घरी चिकन आणणे किंवा मटण आणणे, मासे आणणे, स्वतः घरी करणे, ते फ्रेश पाहून आणणे. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.